शांती. आज आहे 26/12/23ची मुरली. महावाक्य आहे, गोड मुलांनो, मनुष्यापासून देवता बनण्याचे हे शिक्षण आहे. अभ्यासाच्या बाबतीत जरासुद्धा हलगर्जीपणा करायचा नाही. खाल्ले आणि झोपले परंतु अभ्यास केला नाही तर खूप पश्चाताप करावा लागेल. प्रश्न आहे, कोणत्या गोष्टीमध्ये ब्रह्माबाबांना फॉलो कराल तर प्रगती होत राहील? उत्तर आहे, जसे ब्रह्माबाबांनी आपली संपूर्ण आहुती दिली अर्थात सर्व काही समर्पण केले असे फॉलो फादर उन्नतीचे साधन आहे. बाबांच्या रचलेल्या या रुद्र यज्ञामध्ये आपली आहुती देणे अर्थात बाबांचे मदतगार बनणे. परंतु हा विचारसुद्धा कधी येता कामा नये की मी इतकी मदत केली, इतके दिले. बाबा तर दाता आहेत, त्यांच्याकडून तुम्ही घेता, देत नाही. गीत आहे, तूने रात गवाई सोके. ओम शांती. मुलांनी गाणे ऐकले, यावर देखील मुलांनी समजावून सांगायचे आहे. बाबा म्हणतात, मी मुलांशी बोलतो, दुसरे कोणीही असे म्हणू शकणार नाही. साधू संत महात्मा तर पुष्कळ आहेत. कोणी म्हणतात की यांच्यामध्ये अर्थात ब्रह्माबाबांमध्ये शक्ती आहे. हे तर सर्वांचे पिता आहेत, ते बसून समजावून सांगत आहेत. अशी बरीच मुले आहेत जी सारा दिवस फक्त खात पीत राहतात आणि झोपतात, खूप झोपा काढत राहतात. याने काय होणार? हिऱ्यासारखा जन्म हरवून बसाल. माया खूप चुका करायला लावते. कुंभकर्णाच्या निद्रेमध्ये मायेने झोपून टाकले आहे. आता जागे करणारे आले आहेत. अज्ञान निद्रेमधून जागे व्हा. संपूर्ण सृष्टी, त्यामध्ये देखील खास भारतामध्ये अज्ञानच अज्ञान आहे. म्हणून बाबा म्हणतात, आता हलगर्जीपणा कराल तर पुष्कळ पश्चाताप करावा लागेल. मागाहून पश्चाताप करून तर काही फायदा होणार नाही. इथे मनुष्यापासून देवता बनण्याचे शिक्षण आहे असे दुसरे कोणी म्हणू शकणार नाही. असे नाही की इथे अर्थात या जुन्या दुनियेमध्ये सुद्धा तेच ज्ञान आहे. हे शिक्षणच नवीन आहे. आदी सनातन देवी देवता धर्माची स्थापना होत आहे. असे तर इथे सुद्धा बऱ्याच जणांना देवी म्हणतात. स्त्री देवी तर पुरुष देवता झाले. परंतु आपण तर सतयुगामध्ये देवी देवता पद प्राप्त करण्यासाठी पुरुषार्थ करत आहोत. ते तर जरूर सतयुग स्थापन करणाराच प्राप्त करून देईल. इतर सर्व सत्संगापेक्षा ही गोष्ट वेगळी आहे. जे ईश्वराला सर्वव्यापी म्हणतात आणि अनेक अवतार सांगतात, त्यांना विचारा, जर ईश्वर सर्वव्यापी आहे तर अवतार म्हणणारे देखील जरूर ईश्वराचा अवतार असतील. अच्छा, मग रचनेच्या आदी मध्य अंताचे रहस्य तर सांगा. तर काहीही सांगू शकणार नाहीत. तऱ्हेतऱ्हेचे असतात. रिद्धी सिद्धीवाले देखील आहेत. नवीन आत्मा जेव्हा येते तर ती सुद्धा आपली ताकद दाखवते. ही धर्म स्थापन करण्यासाठी नवीन आत्मा प्रवेश करते तेव्हा त्याचे नाव प्रसिद्ध होते. इथे अर्थात ज्ञानामध्ये शक्तीची गोष्ट नाहीये. तुम्ही म्हणाल, शिवबाबा, आम्ही तुमच्याकडून स्वर्गाचा वारसा घेण्यासाठी आलो आहोत. यालाच ईश्वरीय जन्मसिद्ध अधिकार म्हटले जाते. तुम्ही ईश्वरीय संतान आहात. कोणीही साधू संत महात्मा असे म्हणणार नाही की आम्ही बापदादांची मुले आहोत. तुम्ही तर जाणता आपण स्वर्गाचा वारसा घेत आहोत. बाबा म्हणतात, संपूर्ण वारसा घ्यायचा असेल तर बाबांच्या आठवणीमध्ये राहा. बाबा इथेच अर्थात संगमावर शिकवतात. राजाई स्थापन झाली की मग हे शिक्षण आणि शिकवणारा अदृश्य होईल. हे ब्राह्मण कुळ आता आहे. म्हणतात आम्ही ब्रह्माची संतान आहोत. तर मग ब्रह्मा केव्हा आले? ब्रह्मा तर संगमावर येतील ना. प्रजापिता ब्रह्मा ज्या ब्राह्मणांना रचतात ते तर देवी देवता बनतात. मग ब्राह्मण तर राहत नाहीत. आपण पुन्हा देवता कुळामध्ये निघून जाणार. मग कर्मकांडासाठी जे पुजारी ब्राह्मण आहेत त्यांची प्रथा कोणी
ऋषी मुनी आदींनी सुरू केली असेल. द्वापारमध्ये जेव्हा शिव इत्यादींची मंदिरे बनवून पूजा सुरू करतात, तेव्हा मग जे पूज्य देवी देवता होते ते पुजारी बनतात. त्यावेळेस मंदिरामध्ये पुजारी हवे असतात, तर त्याच वेळेस ब्राह्मणांची देखील सुरुवात झाली असेल. जे पूज्यपासून पुजारी बनले त्यांना ब्राह्मण म्हणता येणार नाही. मंदिरामध्ये मूर्तीसमोर ब्राह्मण जरूर असेल, तर त्याच वेळेस हे ब्राह्मणसुद्धा तयार झाले असतील. ही झाली सविस्तर माहिती. वास्तविक याच्याशी देखील ज्ञानाचा संबंध नाही. ज्ञान फक्त आणि फक्त म्हणते मन मना भव. तुम्हा मुलांना सांगितले जाईल, शिवबाबा आणि वारशाची आठवण करा. तर काय फक्त आठवण केल्याने सर्व लक्ष्मीनारायण बनतील का? नाही. तर शिक्षणसुद्धा आहे. जितकी जास्त सेवा कराल तितके उच्च पद प्राप्त कराल. तितकाच सोन्याचा चमचा तोंडामध्ये असेल. नवीन दुनिया बनण्यासाठी, अदलाबदल होण्यासाठी वेळ तर लागतो ना. विनाशानंतर स्थापना होईल. कलियुगानंतर सतयुग येईल. भले भूकंप इत्यादी होतच राहतात, परंतु अनेक धर्मांचा विनाश होणार आहे. ड्रामा पूर्ण होत आहे. आता आम्ही बाबांकडे जाऊन मग नवीन दुनियेमध्ये येणार. या समयी आम्ही या यज्ञाचे ब्राह्मण आहोत. शिवबाबांनी 5000 वर्षांपूर्वीप्रमाणे रुद्र यज्ञ रचला आहे. हा सर्वात मोठा यज्ञ आहे. या यज्ञाचा सांभाळ तुम्ही सच्चे ब्राह्मण करता. ते ब्राह्मण तर फक्त भौतिक यज्ञ रचतात. कोणते संकट वगैरे येणार असेल तर यज्ञ रचतात. सतयुगामध्ये गुरु इत्यादींची गरजच नव्हती. गुरु तिथे असणार जिथे सद्गतीची आवश्यकता असते. आता इथे तर असंख्य गुरु आहेत. इतकी वेदशास्त्रे इत्यादी असून देखील भारताची अवस्था अशी का झाली आहे? तुम्ही लिहू शकता, 5000 वर्षांपूर्वीप्रमाणे सर्व मनुष्य कुंभकर्णाच्या घोर निद्रेमध्ये झोपून पडले आहेत. झोप तर सर्वच घेतात, परंतु ही अज्ञान निद्रेची गोष्ट आहे. असा कोणीही गुरु नाही आहे जो सद्गती देऊ शकेल. आता उषक काल करणारा कोण आहे? तुम्हा मुलांना समजावून सांगितले आहे, परमपिता परमात्म्याशिवाय उषक काल होऊ शकत नाही. आता तर असंख्य गुरु आहेत, तरी देखील अंधारी रात्र दुःख का आहे? सतयुगामध्ये तर अथाह सुख होते. आता जेव्हा भगवंताचे श्रीमत मिळेल तेव्हा सुख येईल. रावणानेच भारताला पतित दुःखी केले आहे. बाबा म्हणतात, या काम विकार रूपी महाशत्रूला जिंका. पवित्रतेची प्रतिज्ञा करा, तेव्हाच नवीन दुनियेचे मालक बनाल. गुरु लोक कधीही असे म्हणणार नाहीत की पवित्र बना. आता तुम्ही स्वच्छ प्रकाशामध्ये आले आहात, तर तुम्ही जाऊन विचारा, भारत जो इतका सुखी होता आता इतका दुःखी का आहे? तुम्ही मुले जाणता आपण सो देवता बनतो. संन्यासी तर लगेच घरदार सोडून निघून जातात. त्यांच्यासाठी म्हणतात संन्यासी पावन आहेत. ते असे म्हणणार नाही की आम्ही पावन बनण्यासाठी पुरुषार्थ करत आहोत. तुमची गोष्टच निराळी आहे. असे समजू नका की सर्व संन्यासी पवित्र राहतात. जोपर्यंत अवस्था मजबूत होत नाही तोपर्यंत बुद्धियोग मित्र नातेवाईकांमध्ये जात राहतो. तुम्हाला सांगितले जाते, देहासहित देहाच्या सर्व संबंधांना विसरा. तर किती मेहनत करावी लागते. त्यांना जेव्हा विचारले जाते की संन्यास केव्हा घेतला, लौकिक नाव काय आहे, तर म्हणतील या गोष्टी विचारू नका. आठवण का करून देता? काही जण सांगतात देखील. मग त्यांना विचारता की तुम्ही लगेचच सर्वांना विसरून गेलात की आठवण येते? समजेल तरी ना तुम्ही कोण होता, कसे सोडले, एकटेच होता की मुले बाळे सुद्धा होती? मग तुम्हाला त्यांची आठवण येते का? म्हणतात, हो, खूप काळ आठवण येत होती. मुश्किलीनेच आठवण नाहीशी होते. आपले जीवन लक्षात तर राहते. भले आपण शिवबाबांची आठवण करतो, परंतु असे थोडेच होते
की आपले आयुष्य किंवा शास्त्र इत्यादी जी वाचली आहेत ते सर्व विसरून जातो? फक्त म्हणतात जिवंतपणी विसरून जा, हे धारण करा. आठवण कराल तर अडकून पडाल. सर्वप्रथम या गोष्टी ऐका आणि नंतर ठरवा. जिवंतपणी मर्जीवा बना, इतर कोणाचेही ऐकू नका. आपण आपली संपूर्ण जीवन कहाणी सांगू शकतो. हे जाणतो की आता ही दुनिया नष्ट होणार आहे. सेंटर्सची वृद्धी होत जाईल. जे बाबा मम्मा म्हणतात ते ब्राह्मण बनतात. आता बाबा म्हणतात, हे आत्म्यांनो, आत्माच बोलते. तुम्हाला विचारले, तू कोण आहेस? तर ताबडतोब म्हणाल, मी आत्मा शिकत आहे. हे ज्ञान आता तुम्हाला मिळाले आहे. तुमची आत्मा या कर्मेंद्रियांद्वारे शिकत आहे. आत्मा आणि शरीर दोन आहेत. आता तुम्ही जाणता की आत्मा शरीर धारण करते आणि सोडते, संस्कार धारण करते. आपण आत्मे सतयुगामध्ये पुण्य आत्मा होतो. आता पाप आत्मा आहोत. आता अंतिम जन्म आहे. परमात्म्यामध्ये जे ज्ञान आहे ते आता आम्हा आत्म्यांना शिकवत आहेत. बाकी सर्व मनुष्य घोर अंधारामध्ये आहेत. शास्त्र इत्यादी सर्व भक्ती मार्गातील आहेत. त्याला ज्ञान म्हटले जात नाही. ज्ञान आहे दिवस आणि भक्ती आहे रात्र. तुम्ही विचारू शकता, गीतेचा रचयिता कोण आहे आणि केव्हा आला? गीता केव्हा लिहिली गेली? बाबा देखील लिहित असतात. मग त्याच्यावर लक्ष द्यावे लागते. अशा प्रकारे बुद्धीमध्ये धारण केल्याने मग तुमची प्रगती होत जाईल. बाबा म्हणतात, माझी आठवण करा. मुलांना माळेचे रहस्य देखील समजावून सांगितले आहे. परमपिता परमात्मा बेहदचे फूल आहेत. मग दोन मणी ब्रह्मा आणि सरस्वती. प्रजापिता ब्रह्माद्वारा रचना रचली आहे. हे आहेत आदिदेव आणि आदिदेवी. हे ब्राह्मण आहेत ज्यांनी स्वर्ग बनविला आहे, म्हणून त्यांची पूजा होते. मधोमध ते 8 मणी आहेत जे सूर्यवंशी बनले आहेत. पुष्कळ मदत केली आहे. ज्ञान बुद्धीमध्ये राहिले पाहिजे. हे देखील जाणतात की यज्ञामध्ये खरीखुरी आहुती दिली जाते. मातांच्या प्रगतीसाठी बाबांनी युक्ती रचली आहे. बळी चढलात ना तर फॉलो फादर करा. गांधीजींना सुद्धा ज्यांनी मदत केली तर त्यांना अल्पकाळाचे सुख मिळाले. ते होते हदचे पिता. हे आहेत बेहदचे पिता. इथे बाबांनी सर्व काही मातांच्या चरणी ठेवले तर मग हे नंबर 1 झाले. तुम्हा मुलांना पुरुषार्थ करायचा आहे. जे मदत करतील तेच स्वर्गाचे मालक बनतील. असे कोणीही समजू नका की आम्ही शिवबाबांना मदत करतो. नाही, शिवबाबाच तुम्हाला मदत करतात. अरे, ते तर दाता आहेत. तुम्ही स्वतःसाठी करता. तुम्ही आठवणीमध्ये राहा तर विकर्म विनाश होतील. स्वर्गाची आठवण करा तर स्वर्गामध्ये निघून जाल. बाबा स्वतः म्हणतात, मन मना भव. नाहीतर मग उच्चपद कसे मिळणार? हिशोब करणे तुमचे काम आहे. कोणी असे समजू नये की मी देतो. हा शिवबाबांचा यज्ञ आहे. चालत आहे, चालतच राहील. तुम्हा सच्चा ब्राह्मणांच्या हृदयामध्ये आहे की आपण फक्त भारतातच नाही परंतु साऱ्या विश्वामध्ये बाबांच्या मदतीने आपले राज्य स्थापन करत आहोत. आम्ही पुन्हा पवित्र बनून भारताला स्वर्ग बनवून राज्य करू. शिवबाबांच्या मतावर चालल्याने भारत स्वर्ग बनतो. तर हे लक्षात ठेवा की शिवबाबा शिकवत आहेत. बाबा म्हणतात, जेव्हा ब्राह्मण बनाल तेव्हाच देवता संप्रदायामध्ये याल. विकारामध्ये गेल्याने तर एकदम सत्यानाश होतो. आपणच आपल्यावर कृपा करण्याऐवजी अवकृपा करतात आणि मग शापित होतात. मी वरदान देण्यासाठी आलो आहे, परंतु श्रीमतावर न चालल्याने स्वतःला शापित करून टाकतात, पदभ्रष्ट करतात. अच्छा, गोड गोड खूप खूप वर्षांनंतर भेटलेल्या मुलांप्रती मात पिता बापदादांची
प्रेमपूर्वक आठवण आणि सुप्रभात। आत्मिक पित्याचा आत्मिक मुलांना नमस्ते। आम्हा आत्मिक मुलांचा आत्मिक पित्यांना नमस्ते। धारणेसाठी मुख्य सारांश आहे। पहिला पॉइंट आहे, बुद्धीने सर्व काही विसरण्यासाठी जिवंतपणे मरायचे आहे। एका बाबांचेच ऐकायचे आहे। आपल्या उन्नतीसाठी पूर्णतः समर्पित व्हायचे आहे। दुसरा पॉइंट आहे, श्रीमतावर चालून स्वतःवर कृपा करायची आहे। सच्चे ब्राह्मण बनून यज्ञाचा सांभाळ करायचा आहे। चांगल्या रीतीने अभ्यास करून उच्चपद घ्यायचे आहे। आजचे वरदान आहे, सेवेला बाबांसमोर बुद्धीने अर्पण करून स्वयं निश्चिंत राहणारे सफलता स्वरूप भव। सेवेला बाबांसमोर बुद्धीने अर्पण करून स्वयं निश्चिंत राहणारे सफलता स्वरूप भव। स्पष्टीकरण आहे, कोणती कितीही कठीण सेवा असो, परंतु त्या सेवेला बाबांसमोर बुद्धीने अर्पण करा। मी केले, सफलता मिळाली नाही, हा मीपणा आणू नका। बाबांची सेवा आहे, बाबा अवश्य करणार। बाबांना पुढे करा तर सदैव निश्चिंत राहाल आणि सफलता सुद्धा मिळेल। कधीही कमकुवत संकल्पांचे बीज टाकू नका। असा विचार करू नका की सेवा तर करत आहोत, परंतु बाबांची मदत काही मिळत नाही, कदाचित मीच योग्य नाहीये। हे देखील व्यर्थ संकल्प आहेत, जे सफलतेला दूर करतात। स्लोगन आहे, ब्राह्मण कुळाचे दीपक तेच बनू शकतात ज्यांच्या स्मृतीची ज्योत सदैव तेवत आहे। ब्राह्मण कुळाचे दीपक तेच बनू शकतात ज्यांच्या स्मृतीची ज्योत सदैव तेवत आहे। अच्छा, ओम शांती। नवनवीन मराठी व्हिडिओज प्राप्त करण्यासाठी सबस्क्राईब करा मराठी गॉड रिपोर्ट चॅनलला।